विद्यावाचस्पती डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या अमृतमयी ज्ञानेश्वरी या पुस्तकातला भाग चौथा शीर्षक आहे नाट्यमय कलाटणी. अभिवाचिका वासंती वर्तक. नाट्यमय कलाटणी. ज्ञानेश्वरी ही गीतेची भावार्थ दीपिका आहे. गीतेच्या श्लोकांतर्गत असलेल्या तत्वबीजाचा फुलोरा ज्ञानेश्वरीत आढळतो. 2 श्लोकांमध्ये असलेल्या अनेक अदृश्य ओळींवर ही दीपिका प्रकाश टाकते. महाभारत कथेच्या अगदी निर्वाणीच्या क्षणी भगवद्गीतेचा प्रसंग आहे. त्यातील प्रत्येक पात्राची वैचारिक, भावनिक जडणघडण या वेळेपर्यंत दृग्गोचर झालेली आहे. गीतेतील श्लोकांना तत्वार्थाची जशी सखोलता आहे, तशीच महाभारत कथेतील व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांचीही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निश्चय भ्याडपणाचा नसून तो केवळ स्वजनांच्या मोहामुळे होता. मुळात तो अतिशय निष्कपट वीरवृत्तीचा होता. धृतराष्ट्र राजाला मात्र फक्त स्वतःच्याच पुत्रांची आसक्ती होती. त्याचा सारथी संजय हा निपक्षपाती आणि निर्मळ हृदयाचा होता. अशा या व्यक्तिरेखा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत वेळोवेळी स्पष्ट केल्या आहेत. तसेच भगवान श्रीकृष्णाचे भगवंतपणही त्यांनी अतीव भक्तिभावाने ज्ञानेश्वरीत मांडलेले आहे. पृथ्वी आणि आकाश दणाणून टाकणाऱ्या पांडवांच्या प्रचंड शंखनादाने हृदये विदीर्ण होऊन सुद्धा कौरव सैन्याने स्वतःला सावरले आणि ते युद्धाला पुनश्च सिद्ध झाले. त्यानंतर दोन्ही सैन्य एकमेकांवर शस्त्राद्वारे आग ओकू लागली. ते पाहून अर्जुनाला मोठा संतोष झाला असे ज्ञानेश्वर वर्णन करतात. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालीतसे. तो बाणांचा वर्षाव पाहून अर्जुनाला संतोष झाला आणि मग त्याने औत्सुक्याने सर्व सैन्याकडे नजर टाकली. यातून अर्जुनाची अशी निर्मळ वीरवृत्ती सूचित होते की त्याला आपल्याच काय पण शत्रूच्याही सैन्याने युद्धाआधीच हातपाय गाळणे आवडणारे नव्हते. पण पुढे हाच अर्जुन स्वजनांशी कसे लढायचे या विचाराने ऐन युद्धामध्ये हतबल झाला. या विरोधाभासाचा रंग श्री ज्ञानेश्वरांच्या वर्णनातून अधिक गहिरा होत जातो. अशा विजिगीषू वृत्तीने युद्धभूमीवर आलेला अर्जुन जेव्हा प्रतिपक्षाला नीट बघून घेण्यासाठी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला रथ नेण्यास श्रीकृष्णाला सांगतो आणि नंतर समोरच्या सैन्याकडे दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा त्या दृष्टिक्षेपातच अकल्पित कलाटणीचे नाट्य घडते. हा प्रसंग श्री ज्ञानेश्वरांच्या देवदत्त प्रतिभेने मोठ्या बहारीने आविष्कृत केला आहे. कौरव सैन्य पाहताना अर्जुनाचा पहिला उत्स्फूर्त उद्गार होता, देवा बघ, हे तर सर्व माझे गोत्रगुरु. हे ऐकून द्रष्टा श्रीकृष्ण मनात चमकतो. पण ऐसी पुढीलसे घेतू, तो सहजे जाणे हृदयस्थू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. अर्थात तो सर्वांच्या हृदयी राहणारा असल्यामुळे पुढील प्रसंगाचे अनुमान सहज करून गप्प राहतो, असे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. यानंतरच्या कृपया परयाविष्टो या अर्जुनाच्या मनोवस्था वर्णनाचा विस्तार करताना ज्ञानेश्वरांच्या वाग्विलासाचे सामर्थ्य आपल्याला जाणवते. स्वजनांना बघून अर्जुनाच्या मनात जी चलबिचल झाली, तिच्यामुळे त्याच्यातील वीरवृत्ती अपमानित होऊन लगेच निघून गेली. ज्या उच्च कुलोत्पन्न रूपगुणसंपन्न स्त्रिया असतात, त्यांना आपल्या पाणीदारपणामुळे सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. त्याप्रमाणे अर्जुनामधल्या वीरवृत्तीने या अप्रासंगिक दयेला सहन केले नाही. युद्धात साक्षात शंकरालाही जिंकणाऱ्या अर्जुनाला
एका क्षणात मोहाने ग्रासले. ही खरोखर आदिपुरुषाची माया असून तिची लीला ब्रह्मदेवालाही कळत नाही, असे श्री ज्ञानेश्वर सांगतात. युद्ध न करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करताना अर्जुन जे विविध मुद्दे मांडतो, त्याचे विवरण करताना ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रज्ञेने अधिक समर्थ अशी खुलावट केली आहे. जरी वधू करुनी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा. मज जोडलासी तू हातीचा, दुरी होसी. अर्जुन म्हणतो की अनंत जन्मांच्या पुण्याईने ज्या तुझी जोड मला लाभली आहे, तो तू माझ्या हातून सुटून जाशील. माझ्या पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर हे देवा तू माझ्याकडे येणारच नाहीस. स्वजनांना मारल्याने होणारे सर्वात मोठे नुकसान ते हेच होय, असे ज्ञानेश्वरीतील अर्जुन आपल्याला म्हणतो. अशा प्रकारे वर्णन करून श्री ज्ञानेश्वरांनी अर्जुनाच्या मनातील श्रीकृष्णाविषयीची गाढ भक्तीच व्यक्त केली आहे. तसेच अर्जुन पापपुण्याच्या द्वंद्वात कसा अडकला आहे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भगवद्गीतेचा उद्देश सुख दुःख, जय पराजय अशा द्वंद्वांप्रमाणे पाप पुण्य या द्वंद्वाच्याही पलीकडे जाण्याचा आहे आणि मोकळ्या मनाने केवळ कर्तव्य कर्मास प्रवृत्त करण्याचा आहे. अर्जुनास स्वतःची विचारसरणी इतकी योग्य वाटत होती की श्रीकृष्णही तसाच विचार करत असणार याबद्दल त्याला खात्री होती. पण जेव्हा आपण हे पापपुण्याविषयीचे सुस्पष्ट विवेचन करूनही श्रीकृष्ण त्यावर काही अनुकूल प्रतिक्रिया दर्शवत नाही, हे पाहून जरा चपापून अर्जुन काय म्हणतो, देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजुनीवरी त्रासून उपजे. हृदय वज्राचे हे काय कीजे, अवधारी पा. देवा ऐक. विनवणी करतोय अर्जुन. देवा ऐक. ही माझी नाना प्रकारची बोलणी ऐकूनही तुला या युद्धाची अनुचितता जाणवलीच नाही काय? तू आपले हृदय वज्राचे तर केले नाहीस ना? अशा रीतीने मूळ गीतेमध्ये नसलेले अनेक समर्पक संवाद ज्ञानेश्वरांनी योजलेले आहेत आणि गीतेच्या अंतरंगातील घटनांची योग्य ती संगती लावून त्यातले सुप्त दुवे आपल्या समोर प्रकट केले आहेत.